त्र्यंबकेश्वर मंदिरात नाशिकच्या मारहाण झाल्याचा आरोप झालेला आहे। नाशिकमधील सूर्यवंशी कुटुंबियांना मारहाण आणि धक्काबुक्की झाल्याचा आरोप होतोय। त्र्यंबकेश्वर मंदिरातील सुरक्षा रक्षकांनी मारहाण केल्याचं म्हणणं सूर्यवंशी कुटुंबियांचं आहे। तर सूर्यवंशी कुटुंबियांना तीर्थ चढवण्याचा आग्रह धरला। कुटुंबियांनी ऐकलं नसल्यानं थोडी बाचाबाची झाली। मारहाणीच्या आरोपांवर मंदिर विश्वासांनी हे स्पष्टीकरण दिलंय। 8-10 पर्यंत आम्ही तिथं गाभाऱ्यापर्यंत गेलो। नमस्कार करण्यासाठी खाली वाकला तर तो म्हटला ए चल निघ रे। म्हणे अरे थांब नमस्कार तर करू दे। त्या एकाने लगेच धरलं लोटलं। म्हणे अरे अंगाला हात लावू नको। तर दुसऱ्याने पुन्हा धरून धडकवलं। काय करशील कर म्हणे। चल बाहेर चल म्हणे तुला काय करायचं ते दाखवतो। तिथं मग आम्ही नमस्कार वगैरे काय घेतला नाही। पोरांनी नाही काय नाही एवढं तिथं चालूच झालं त्यांचं। नुसतं नमस्कार एकानेच खाली वाकलं तर लगेच बाहेर निघालो तर आम्ही निघालो। इकडं त्याच्या समोर लगेच 4-5 गार्ड येऊन त्याला मारहाण करायला लागले। आमचं तीर्थ चढवण्याची जी विनंती एका भाविकाने केली त्यावेळी आतमध्ये पूजा चालू होती आणि तसं त्यांना सांगण्यात आलं, परंतु तरीही तो भाविक तिथून हलेना। त्यामुळे मंदिरातले कर्मचारी आणि भाविक यामध्ये थोडीशी बाचाबाची झाली। त्यांना बाहेर काढत असताना त्या आजींना काहीतरी पाय अटकून त्या एका पायरीवर पडल्या। जे व्यवस्था आहे ते बदल करण्याची आम्ही सूचना दिलेली आहे। जे कोणी जर यामध्ये दोषी आढळला तर त्याच्यावर नक्की कारवाई होतील। परंतु ह्याच्यासोबतच जे पूर्ण भारतातून किंवा महाराष्ट्रातून जे भाविक येतात त्यांना पण चांगली सोयीसुविधा कसा द्यायचे ह्याबद्दल पण आपल्याला लक्ष देण्यात